मंडळी, हा TRPचा जमाना आहे। TRPच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना मालिकेमध्ये खिळवून ठेवत असतात। एखाद्या मालिकेला जर TRP मिळत नसेल तर ती मालिका लगेच बंद केली जाते। तर गेल्या काही दिवसापासून स्टार प्रवाह चॅनल हा TRPच्या शर्यतीत अगदी नंबर 1ला आहे। सध्या TRPच्या 1 ते 10 मधल्या यादीमध्ये स्टार प्रवाहच्याच मालिकेंचा बोलबाला आहे। त्यामुळे झी मराठी आणि कलर्स मराठी घटलेला TRP वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात। गेल्या काही दिवसापासून झी मराठी वाहिनीने नवीन धाटणीच्या मालिकांची रंगच लावली आहे। यामध्ये पारू आणि शिवा या 2 नवीन मालिका दाखल झाल्यात। यासोबतच नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य आहे या 2 मालिका लवकरच प्रसारित होणार आहेत। तर याच जोडीला केदार शिंदे कलर्स मराठी वाहिनीचे हेड झाल्यापासून त्यांनी वाहिनीचा TRP वाढवण्यासाठी कंबर कसलेली दिसते। केदार शिंदे यांनी इंद्रायणी या नावाची एक गोड मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे। येत्या 25 मार्चपासून संध्याकाळी 7 वाजता ही मालिका कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे। यासोबतच त्यांनी आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे। सुख कळले या नवीन मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे। यामध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सागर देशमुख या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत। झी मराठीवरच्या लोकमान्य या मालिकेनंतर स्पृहा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे। सागर देशमुख सुद्धा चंद्रविलास या झी मराठीवरील मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला होता। तर आता या 2 नवीन मालिकांसाठी कलर्स मराठीवरील 2 जुन्या मालिकांना डचू देण्याची शक्यता आहे। दरम्यान इंद्रायणी ही मालिका सिंधुताई माझी माई या मालिकेच्या वेळेत प्रसारित होणार आहे। पण मालिकेला अजून बरेचसे कथानक असल्याने तुर्तात तरी सिंधुताई मालिकेच्या वेळेत बदल होईल असे सध्या तरी वाटते। यासोबतच भाग्य दिले तू मला या मालिकेचं कथानक उगाच वाढवलं जात आहे। त्यामुळे प्रेक्षकसुद्धा या मालिकेवर नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे भाग्य दिले तू मला या मालिकेचा शेवट गोड करून ही मालिका एक्झिट करण्यात येईल असं सध्या तरी बोललं जाते। तर दुसऱ्या बाजूला रमा राघव मालिकेत लग्नाची लगबग पाहायला मिळते। त्यामुळे रमा राघव ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का असा संभ्रम सध्या तरी निर्माण झाला आहे। पण असे असले तरी नव्या मालिकेत स्पृहा जोशी झळकणार हे जाणूनच प्रेक्षकांनी या मालिकेचे स्वागत केलं आहे। नवरा बायको अशी सुखी जोडप्याची कहाणी सुख कळे मालिकेतून पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त होताना दिसते। कट कारस्थान आणि भांडणतंटा या विषयाला फाटा देऊन नवीन काहीतरी बघायला मिळेल या हेतूने प्रेक्षकांनी केदार शिंदेचं कौतुक केलं आहे। वाहिनीचा TRP वाढवण्यास केदार शिंदे कितपत यशस्वी ठरतील हे येत्या काळातच कळेल। तुर्तात स्पृहा जोशी आणि सागर देशमुख या दोघांनाही या नवीन मालिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा। तर मंडळी, इंद्रायणी आणि सुख कळले या 2 मालिकांसाठी कलर्स मराठीवरील कोणत्या मालिकेंनी निरोप घ्यावा हे कमेंट्स करून नक्की सांगा। यासोबतच स्पृहा जोशीची नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।